भ्रष्टाचार ही भारताला लागलेली अशी कीड आहे जी कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चाललेली आहे. असंच एक उदाहरण आता समोर आलेलं आहे. कर्नाटकमध्ये एक सीएफओ होते, चीफ फायनान्शियल ऑफिसर. त्यांची मुलगी वारली ब्रेन हॅमरेजमुळे. मग त्यांना नंतरची जी मेल्यानंतर ज्या पण प्रोसेस होत्या त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांना लाच द्यावी लागली. तर बघा, त्यानंतर तेव्हा त्यांनी मुलीला ब्रेन हॅमरेज झालं तर त्यानंतर हॉस्पिटलला घेण्यासाठी अँब्युलन्स मागवली. तर अँब्युलन्सवाल्यांनी पण 3,000 रुपये जास्त मागितले. मग नंतर पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलला घेऊन गेले तर त्याच्या पहिले एफआयआर करावं लागते. पोलीस स्टेशनला गेले एफआयआर करण्यासाठी, तिथेही त्यांना लाच द्यावी लागली. मग नंतर तिथून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले पोस्टमॉर्टम करण्यासाठी, तिथेही हॉस्पिटलमध्ये त्यांना घुस द्यावी लागली. बघा, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर जे क्रिमिएशन करतो आपण, म्हणजे जाळलं जातं, तिथे सुद्धा त्यांना घुस द्यावी लागली. मग नंतर विचार करा, 1 महिन्याने का किती दिवसांनी त्यांना डेथ सर्टिफिकेट लागतं, तिथे सुद्धा त्यांना घुस द्यावी लागली. विचार करा, बारीक गोष्टी विचार करण्यासाठी गोष्ट आहे. आणि एवढं सर्व झाल्यानंतर सुद्धा तो बाप काय म्हणतो बघा, माझ्या मुलीचं जाऊ द्या, माझ्याकडे तरी पैसे होते, पण गरीबाचं काय होत असेल. मग त्यांनी लिंक्डइनला पोस्ट टाकली तर ती पोस्ट डिलीट करायला लावली. विचार करा काय चालू आहे आपलं. फ्रीडम ऑफ स्पीच कुठे गेलं आणि भ्रष्टाचार किती मुळापर्यंत रुजलेला आहे. विचार करा तुम्ही फक्त. ज्या सिस्टम विरोधात जे लोक बोलतात त्यांना जेलमध्ये टाकलं जातात, कुठे काही ना काही होतं. मग तुम्ही सोनम वांगचुकचं उदाहरण घ्या. बघा किती दिवसापासून जेलमध्ये लोकांना काही पडलेलं नाही, लोक सोडून देतात ते गोष्टी. चालूपुरता प्रोटेस्ट होतात, चालूपुरता लोक बोलतात, नंतर विसरून जातात लोक. मग ते यवतमाळचा मुलगा घ्या, तो रोहन रामटेक, त्या मुलाला सुद्धा देशद्रोहाच्या याच्यात जेलमध्ये टाकलेलं आहे. नंतर आमचे धुळ्याचे चंदू चव्हाण आहेत आर्मी, त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकलेलं आहे. नंतर ते उमर खालीचं 5 वर्षापासून केसच लावलेलं नाहीये. काय चालू काय देशामध्ये. यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिलं होतं का? यासाठी इतके मोठे लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं का आपल्याला? यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं का? प्रश्न आहेत ना, त्याची उत्तरं नाही आहेत तुमच्याकडे. आणि जनता खरंच बोलायला तयार नाही. जनता इतकी काय आहे ना, काही समजत नाही मला. तुमचे मुद्दे आहेत ना हो, तुम्ही बोलायला नाही. ही आग लागलेली आहे, ही आग एक ना एक दिवस आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ येणार आहे, हे मला सांगायचं याच्यातून. आता जागे होऊन जा आपल्या घरापर्यंत यायच्या पहिले. दुसऱ्याचं काही होत असेल ना तर बोलायला शिका, नाही तर तुमच्यावर येईल ना त्यावेळेस पण तुमच्या सोबत कोणी राहणार नाही बोलायला. हेच मला याच्यातून सांगायचंय. जय हिंद, वंदे मातरम.